आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत फराळी कचोरी. आपण घेतलेली आहे उकडवलेली 6 बटाटी, सोबत बदाम, मनुका, काजू, ओलं खोबऱ्याचा कीस आणि शेंगदाणे भाजलेले, सोबत मिरची आणि आलं, मीठ आणि साखर. चटणीसाठी घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे, ओलं खोबरं, मिरची, आलं, मीठ आणि कोथिंबीर. आणि त्याचसोबत घेतलेला आहे आरारोट. सर्वप्रथम चटणी करणार आहोत. आपण मिक्सरचा जार घेतलाय, त्यामध्ये आता आपण घालूया ओलं खोबरं, भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं घालून बारीक वाटून घेऊया. बारीक खिसणीने आता आपण ही सगळी बटाटी छान अशी खिसून घेणार आहोत. आपण बटाटी खिसून घेतलेली आहे. सर्वप्रथम आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि त्यानंतर आपण घालूया आरारोट. आरारोट आपण अंदाजाने घ्यायचं आहे. आम्ही 5 ते 6 चमचे वापरणार आहोत. आता आपल्याला याची छान अशी कणिक मळून घ्यायची आहे. आरारोट हे तुम्ही अंदाजाने कमी जास्त करू शकता. तुम्ही या जागी कॉर्नफ्लॉवर यूज केलं तरीसुद्धा चालेल, पण आपण हे उपवासासाठी करणार आहोत, त्यामुळे आपण आरारोट यूज करतोय. आपला गोळा तयार झालेला आहे. स्टफिंग तयार करण्यासाठी आपण घेतलेला आहे 1 बटाट्याचा कीस, सोबत थोडे मनुके, काजू आणि बदामाचे कीस, शेंगदाण्याचा कूट, ओलं खोबरं, मिरची आणि आल्याची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ, सोबत थोडी साखर अर्धा चमचा. आता हे सगळं मिक्स करून छान असं बॅटर तयार करून घेऊया. स्टफिंगचं बॅटर व्यवस्थित झालंय की नाही पाहण्यासाठी आपण ना छोटासा गोळा तयार करून पाहूया. आणि तुम्ही पाहू शकता आपला गोळा तयार झालेला आहे. आता आपण कचोरी करायला घेऊया. त्यासाठी घेऊया छोटासा गोळा. ह्याची एक वाटी तयार करून घेऊया, जशी मोदकांना करतो. त्यात हे स्टफिंग भरूया आणि हळूहळूपणे त्याची कचोरी तयार करून घेऊया. आणि आरारोटमध्ये थोडं घोळवून घेऊया. एक्स्ट्रा पीठ काढून तुम्ही पाहू शकता आपली ही कचोरी तयार आहे. अशा प्रकारेच आपण एक एक करून सगळ्या कचोऱ्या करून घेऊया. आपल्या सर्व कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. तेल आपलं तापलेलं आहे. आता आपण एक एक कचोरी त्यात सोडूया. तेल छान कडकडीत आधी तापून घ्यायचं आहे आणि मगच कचोऱ्या सोडायच्या आहेत. आता या कचोऱ्या आपल्याला अगदी लाईटली सोनेरी कलर येईपर्यंतच फ्राय करायच्या आहेत. अगदी जास्त लाल करायच्या नाही आहेत.
तर याला चमच्याच्या साहाय्याने असे हलवत राहा की जेणेकरून सगळ्या बाजूला छान एकसारखा सोनेरी कलर येणार। आपल्या कचोऱ्या लाईटली सोनेरी रंगाच्या झालेल्या आहेत, या आता आपण काढून घेऊया। गरमागरम फराळी कचोरीचा बेत नक्की घरी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन चव घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।